काय नाही आवडत आहे? काय म्हणजे कशासाठी करतात ते म्हणजे काय ते लोक म्हणतात चुकलेत हे सगळं करून 20 लोक मुलांनी आत्महत्या केली ह्याचा कोण जबाबदारी आहे का नाही यांच्याकडे? हा त्यांच्या मुलांच्या आत्महत्येला अकाउंटेबल पाहिजे. दाखवली ना आत्महत्या झाली ना त्यांची आत्महत्या, मग त्याला जबाब कोण देणार आहे? हे सरकारने समोर आलं पाहिजे ना. तुम्ही 30 दिवस झाला बसलाय तिथं, समोर या, द्या उत्तर बाबा, आम्ही ह्याची जबाबदारी घेतो, यांचं पुनर्वसन करतो. बघा, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये जर आवाज येत असेल तर आधी दाखवतो की पुण्यात हे भाजपचं आंदोलन चाललंय, ज्यामध्ये राहुल गांधींचा निषेध केला जातोय. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करतायत असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. मग मी म्हटलं की भाजपच्या युवा मोर्चाचं आंदोलन चाललंय, त्यांचं म्हणणं राहुल गांधी राजकारण करतायत, तर इथं कोण माणसं आहेत अशी जी सगळी बघायला जमलेत, त्यांना नक्की विचारू की त्यांना या सगळ्याबद्दल एक्झॅक्टली काय वाटतं. हॅलो, तुम्ही व्हिडिओ काढताय, कुठून आलात? मराठी की मराठी काय करता तुम्ही? कॉलेजला जातात कॉलेजला. कोणत्या स्टँडर्डला? 11th 11th ला. मग आता हे आंदोलन करतायत भाजपची लोक, याच्याबद्दल तुमचं काही मत आहे का? तुम्ही व्हिडिओ काढताय? नाही मला नाही वाटत हे काय नाही आवडत आहे? काय म्हणजे कशासाठी करतात ते म्हणजे काय ते लोक म्हणतात चुकलेत हे सगळं करून लाईक मोदीमुळे सगळं अजून लाईक राहुल गांधी वरती करतायत तर त्यांनी काय चुकीचं केलं? तिकडेचं आंदोलन करत त्याला पोलीस उचलून घेऊन गेले, त्याचं काय? मग ह्याच्यावरून अजून त्याला हे करतात ते. तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला हे करायचं CJP पाशी तिकडे दिल्लीमध्ये जाऊन प्रोटेस्ट करा. त्या दिवशी पण इथे पुण्यात पण झालं प्रोटेस्ट, त्या दिवशी त्यांनी काही केलं नाही, कोण नाही आलं, कोण मेन स्ट्रीम मीडिया नाही आली. आता इथे सगळेजण येऊन थांबलेत, पोलिसांनी पण पूर्ण रोड ब्लॉक केला, इथे कोण जाऊ नाही शकत. आमची बस आमची बस इथं मनपाला जायचं होतं, पूर्ण रोड ब्लॉक केला, आम्हाला चालत जावं लागतंय, इथून पण जाऊन देत नाही ते. तुम्ही काय शिकता ताई? सायन्स, कम्प्युटर सायन्स. हा पण मग आता मला सांगा, वेल एज्युकेटेड आहात, चला चांगलं आहे, शिक्षण सुरू असलं सुद्धा माझं म्हणणं आहे, आता तुम्ही दिल्लीत काय चाललंय बघताय, तुमचा त्याला सपोर्ट आहे का नाही? आहे. सपोर्ट आहे. हो तुमचं असं म्हणणं आहे ही सिस्टीम करप्ट आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. हो हो पण काय म्हणजे याचे ग्राउंड काय? तुमचं असं खरंच दिसतंय का की नीट मध्ये घोटाळा झाला असं तुमचं पण अकल? हो आहे, ते खरं आहे. त्यांनी पण सांगितलं झालं, त्यांनी पण रिनीट पण केलं, तर पण काय त्याच्यामध्ये पण घोटाळा झाला, मग काय असेल? हो कुठल्या आता नाही आपण पुण्याचे. भाजपचं आंदोलन चाललंय, मी म्हटलं त्यांचं बोलणं. ओ या साहेब, तुम्ही कुठून आलाय मला सांगा. मला एक पाऊस सांगा, आहे आज बऱ्यापैकी. हा एक ठीक आहे, लोक आत्महत्या करतात, आत्महत्या करण्याची वेळ काय येते, कशासाठी करतात? मला सांगा, ते किती प्रश्न असतात, हजारो प्रश्न असतात, तेवढे आठवायचे आणि तुम्ही ती नेट कॅन्सल करसाल आणि परत तेवढ्या प्रश्नाचे उत्तर लिहायची, त्याच्या मेंदू का आहे का नाही? मग तो कसा माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारच ना. 20 लोक मुलांनी आत्महत्या केली ह्याचा कोण जबाबदारी आहे का नाही यांच्याकडे? हा त्यांच्या मुलांच्या आत्महत्येला अकाउंटेबल पाहिजे कोणतरी. दाखवली ना आत्महत्या झाली ना त्यांची आत्महत्या, मग त्याला जबाब कोण देणार आहे? हे सरकारने समोर आलं पाहिजे ना. तुम्ही 30 दिवस झाला बसलाय तिथं, समोर या, द्या उत्तर बाबा, आम्ही ह्याची जबाबदारी घेतो, यांचं पुनर्वसन करतो, यांचं काय असेल ते. काय झालेलं नाही. तसं काय मग हे कशाला एवढं आंदोलन करतात? यांची मागणी आहे ना, आमच्या ज्यांनी आत्महत्या केली त्यांचं तुम्ही पुनर्वसन करा, त्यांचं काय असेल ते पण मागणी. तशी त्यांची काही मागणी नाही, ते म्हणतात राहुल गांधी राजकारण करतात. हे विरोधात आले ते काल राहुल गांधी नव्हता का तिथं गेला मोदींच्या ह्या घरावरती? मग यांनी पण कुठेतरी केलं पाहिजे ना, विरोध केला पाहिजे. ही स्टंटबाजी आहे दोघांची बी, हे राजकारण आहे, हे विषय वेगळा आहे, यांना काही घेणं देणं नाही. स्टुडंट्सशी ह्या लोकांना काही घेणं देणं नाहीये. हे जे बीजेपीचे लोक आहेत ना, यांना काय घेणं देणं नाही, लोकांचं मरू जाऊ काय घेणं देणं नाही. आणि तो कॉल गेलता ना कोण राहुल गांधी तिकडं, त्याला तरी काय घेणं देणं नाही, कोणाला काय घेणं देणं नाही. जे लोक मारायला लागले मग राजकारण दुसरं काय? भाई, तू कुठून आलाय? पुण्यातच आहे. काय बघायला आलास की काय आंदोलन? हा, इथं चाललो होतो मी, तर ते चालले होते, तर म्हणलं बघावं काय चाललंय. काय करतोस? मी PhD करतो, कुठे? फिनलँड मध्ये असतो मी. तिकडे असतोस? हो. म्हणजे तू बाहेर शिकायला गेलास, बरोबर? वा, व्हेरी गुड. मग तुझं साधारण बाहेरून तुला आपल्या इकडच्या आता वातावरणाचं काय वाटतं रे? वातावरण खूपच तापलेलं आहे सध्या आपल्या देशामध्ये, तर अवघडच वाटतं, म्हणजे थोडं बघून वाईट वाटतं की सगळ्या गोष्टी. हो. पण वाईट काय वाटतं? म्हणजे सरकार तर म्हणते सब चंगा सी. नाही, मला वाटतं सरकार पण तसं म्हणत नाही, कारण की सरकार पण म्हणते की त्यांना आता जे पण युवक आहेत किंवा जे पण मुलं शिकतायत त्यांच्यासोबत संवाद साधायचा आहे, त्यांना त्यांच्यासोबत बोलायचं, असं ते म्हणतायत. कारण की मी असं ऐकण्यात आलंय माझ्या. पण मग तू हे दिल्लीचं आंदोलन फॉलो केलं का नाही केलं? केलं ना, दिल्लीचं आंदोलन केलं फॉलो. हो. ते काय योग्य आहे, अयोग्य आहे, काय तुझं काय मत आहे याच्याबद्दल? तसं ते योग्यच आहे. ते म्हणतायत की नीटची परीक्षामध्ये जे झालं त्यांना अकाउंटेबिलिटी पाहिजे, तर योग्यच आहे ते म्हणतायत त्याच्याबद्दल. अकाउंटेबल पाहिलं कोणतरी. हो, बरोबर आहे. मग आता अकाउंटेबल नाहीये म्हणून आंदोलन. असं मी म्हणत नाहीये. आता सरकार आहे, सरकारला आपण निवडून देतो, सरकार प्रत्येक गोष्टीसाठी अकाउंटेबल तर आहे. तर चाललंय त्यांचं जे पण आंदोलन आहे. भाऊ आहे का मित्र आहे? भाऊ आहे का? ये इकडे तू पण. किती साली जन्मलास? 2003. 2003. हो. म्हणजे तू खरं या पिढीचं नेतृत्व करतोस, बरोबर की नाही? जनरेशन झेड.
बरं मग मला सांग या पिढीचं देशाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे आता चालू आहे. ठीक आहे, ते का चालू असेल काय नाही तुला माहिती असेल, बरोबर. तुझं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल, कारण तू तर रिलेट करतोय पिढीला थेट. त्यांचं जे पण चालू आहे थोडंफार सरकारने पण थोडं हे दिलं पाहिजे, आन्सर दिलं पाहिजे. सरकारने उत्तर दिलं पाहिजे. हो. सरकार देत नाही तुझं म्हणणं. सध्या तरी मी काय ह्याच्यावरती काय अपडेट ठेवत नाही, कारण की माझे एक्झाम्स चालू आहेत सध्या. काय शिकतोयस? मी सध्या तरी का CPR करतोय, कमर्शियल पायलट लायसन्स. मला सांग हे पेपर विपर फुटतात हे खरं वाटतं का तुला, का असं काही नाही उगाच आपलं चाललंय? नाही, पेपर तर फुटलेलं आहे. फुटलेत ना पेपर? असंही म्हणणं आहे, पेपर फुटलेत. काय झालं इकडे प्रचंड आज पोलीस बंदोबस्त आणि सगळी वेगवेगळी मंडळी आली होती आणि भाजपचं असं म्हणणं आहे की बाबा राहुल गांधी या सगळ्यामध्ये आता स्टंटबाजी करतायत किंवा राहुल गांधी या सगळ्यामध्ये आता असं दिसतंय की पॉलिटिक्स करतायत वगैरे. हरकत नाही, पण या आंदोलनकर्त्यांना सोडून राजकीय ह्याच्यामध्ये जी माणसं इन्व्हॉल्व आहेत ही सगळी मंडळी सोडून इथे जी जमलेत आज हे बघायला, मी म्हटलं सहज त्यांची मतं काय ते जाणून घेऊ. इकडं भरू. हॅलो, मराठी येते सगळ्यांना की हिंदी? मग एक नंबर. काय करतेस ताई तू? मी स्टुडंट पायलट आहे. स्टुडंट पायलट आहे. हा वा. आणि मग तू एव्हिएशन इंजिनिअरिंग मध्ये आहेस? हा एव्हिएशन बॅकग्राऊंड मध्ये आहे. हा यू लुक जेनझी, आर यू? या मतलब आय एम जेनझी. आय वॉज बॉर्न इन 2006 सो येस. म्हणजे तू याच पिढीची आहेस. बरं, या पिढीचं देशाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं आंदोलन आता चाललंय, फॉलो करतेस? हा 100%. अरे पळून काय गेले, एवढे घाबरतात का? नाही असं काही नाहीये. काही लोक कॅमेरा शाय असतात त्याच्यामुळे it's fine. बरं. कुठली आहेस आणि म्हणजे मी गुजराती असं म्हणजे तू गुजरातची आहेस? ओके. नाही. आय एम बॉर्न इन ब्रॉटअप इन पुणे बट आय एम अ पटेल. बरं, पण मग मला आता सांग की या पिढीच्या पहिल्या आंदोलनाबद्दल तुझं काय मत आहे, तू फॉलो करतेस? हो. माझं प्रॉब्लेम आंदोलनकारींशी पण नाहीये. आंदोलनचे पहिले जे मुद्दे होते, प्रोटेस्टचे जे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह होते, दे वर व्हेरी राईट. जे नीट स्टुडंट सोबत झालं ते चुकीचं होतं. 20 स्टुडंट्सनी ज्यांची डेथचं सिच्युएशन झालं दॅट वॉज रॉंग. बट जे आत्ता सगळे करतायत त्यांचे सगळे जे चुकीचे मुद्दे ते सगळे बाहेर येत आहेत, दॅट इज रॉंग. आणि पार्टी इज गेटिंग इन्व्हॉल्व्ड इन टू दिस वॉज अ स्टुडंट लेड कॅम्पेन अँड प्रोटेस्ट. इजंट इट स्टील स्टुडंट रन कॅम्पेन? असं वाटत नाही का तुला की अजून आता पॉलिटिकल इंटरफेरन्स झालाय? जास्त पॉलिटिकल इंटरफेरन्स झालंय. वेदर इट्स फ्रॉम ऑल द एंड. असं नाहीये की बीजेपी इज इन द बेटर पार्ट और एनी अदर पार्टी इज द बेटर पार्ट. एव्री सिंगल पार्टी इज नाउ लीचिंग ऑफ द youth right now just for their personal vendettas. बरोबर आहे. मग आता हे भाजपचं आत्ताचं आंदोलन बघितलंस का? हो. मग याच्याबद्दल तुझं काय मत आहे? माझं म्हटलं इट्स ऍक्च्युली टू बी ऑनेस्ट इट इज अननेसेसरी. आता जे क्रास लँग्वेज यूज करतायत आणि फ्रॉम द बोथ एंड लाईक द विमेन फ्रॉम दॅट पार्ट येस और पीपल वर लाईक पुलिस हॅड टू टेक हर आउट ऑफ द सिच्युएशन. सो इवन शी वॉज युझिंग व्हेरी बॅड लँग्वेज. आणि आपण अशा पॉइंटवरही आहोत वेर वी कॅन पीसफुली प्रोटेस्ट अँड ज्याचं ऍक्च्युली काहीतरी मिनिंग असेल. इट शुडंट बी युजलेस. बरोबर. मग आता दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झालेलं बघितलं का तू? हो. दॅट वॉज 100% रॉंग ऑन ऑल द लेवल्स. तुम्ही कोणालाच मारणं, आज तुम्ही बोलतात की बिल्डिंग ब्लॉक्स असतात, युथ फाउंडेशन असते एका नेशनची, आणि तुम्ही त्यांनाच इफ दे आर प्रोटेस्टिंग पीसफुली यू आर नॉट obliged or you're not allowed to do anything to them as constitution has given us the rights to protest. मग आता तुला असं वाटतं का की पेपर लीक होत आहेत का उगाच आपलं काहीतरी चाललंय असं? नाही 100% झालं त्याच्यामुळे 100%. पण हे अननेसेसरी आहे का मग? नाही. unnecessary is like bringing party vendettas into this because political interference नसेल आणि if it is there it should be very constructive. आज बिग पॉलिटिकल नेम्स त्यांना सपोर्ट करायला का त्यांचं जे पण असेल. आणि राईट नाव इवन टॉकिंग अबाउट CJP's एम्स और लाईक द पॉइंटर्स विच दे हॅव गिवन, रिमूवल ऑफ एज्युकेशन मिनिस्टर, इट इज युजलेस. तर दुसरा येईल तर तुम्हाला माहिती आहे की तो चांगला काहीतरी करणार. रॅदर देन दॅट व्हॉट वी शुड फोकस ऑन की मिनिस्ट्री असायला पाहिजे, त्याला एक्सपिरियन्स. एज्युकेशन मिनिस्टर शुड हॅव एक्सपिरियन्स इन एज्युकेशन. एकदम उत्तम पॉईंट आहे तुझा हा. म्हणून आता मला तुला विचारायचं आहे की मग या सगळ्या गव्हर्नमेंटमध्ये पोरं म्हणतात की अकाउंटेबिलिटी तर यांची आहे, यांनी राजीनामा दिला पाहिजे. याबद्दल तुझं काय मत आहे? कारण लुक, देर मस्ट बी समवन हु इज अकाउंटेबल फॉर व्हॉट एव्हर हॅज मिस हॅपन्ड. 100%. Everyone is accountable. Even if for this point, if we remove Mr. Dharmendra Pradhan from the post, what is
the assurity or the possibility that next minister won't take this step or next time in 2027. विश्वास नाही का पुढे कोणाचं चांगलं आहे याच्यावर? नाही, बट इफ तुम्ही गॅरंटी नाही असं तुझं म्हणणं. तुम्ही बघितलंय जसे मिनिस्टर्स आहेत इव्हन इन टर्म जेव्हा काँग्रेसचं शासन होतं बीजेपीचं होतं मिनिस्टरला काही नॉलेजच नाही अबाउट द मेन प्रॉब्लेम इफ दे आर नॉट फ्रॉम द एज्युकेशन बॅकग्राऊंड बिलकुलच नाहीये इव्हन डिफरंट तुम्ही जर का बघितलं इव्हन आय एम फ्रॉम सिव्हिल एव्हिएशन बॅकग्राऊंड तर तुम्ही अशा कुठल्या माणसाला आणलं ज्याला एव्हिएशन बद्दल काही माहितीच नाहीये तर दे वॉन्ट बी एबल टू गो टू द ग्रासरूट लेवल प्रॉब्लेम नक्की काय घडलं त्यांना कळणार नाही. एकदम बरोबर. बरं, पुण्यातलीच आहेस ना? ओके, थँक्यू सो मच. इन्क्वायरीज पण ह्या सगळ्या झाल्या पाहिजे. बरोबर आहे. अकाउंटेबिलिटी, इन्क्वायरीज आणि सगळ्या गोष्टी यासाठी मॅटर करतात की आपण निवडून दिलेलं सरकार, आपण निवडून दिलेली माणसं ही सगळी आपल्याला या लोकशाहीला आणि तुम्ही आम्ही ज्यांना निवडून दिलं या सगळ्याला रिस्पॉन्सिबल आहेत, त्याला ती जबाबदार आहेत आणि ती उत्तरदायी 100% आहेत. भाजपचं आंदोलन कव्हर करायला आलो होतो पण म्हटलं भाजप का आंदोलन कव्हर करतं याच्यासोबत आपण जरा हेही बघू की जे गमतीने त्या चौकामध्ये बालगंधर्वच्या चौकात इथून पुढे हा रस्ता आपला कॉर्पोरेशनला जातो म्हटलं की ही लोक नक्की का आंदोलन करतायत ह्याच्यापेक्षा ही उत्सुकतेने जे बघायला आलेत ना त्यांचं काय मत आहे ना ह्या सगळ्याबद्दल ते जाणून घेणं महत्वाचं आहे. राजकारणाच्या जागी ते काँग्रेस असेल, भाजप असेल, आम आदमी पार्टी असेल, कुठं ती युबीटी असेल, कुणीही असेल ते पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या गोष्टी त्या करत राहतील. मुद्दा असा आहे ह्या रस्त्यावर चालणाऱ्याला ज्याला त्रास होतो आता जो इथून चाललाय गाडीवरती ज्याला दिसतंय की काहीतरी आंदोलन सुरू आहे आणि म्हणून रस्ता बंद केला आणि पलीकडे ट्रॅफिकमध्ये उभा आहे त्याच्या प्रश्नांची उत्तरं ह्या सत्ताधाऱ्यांनी दिली पाहिजेत. कारण विरोधक आता महाराष्ट्रात राहिलेत कुठं. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, पुण्यावरून.